नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या पुस्तकावर चर्चा करणार आहोत. स्टीफन आर कोव्हे यांचं प्रभावी लोकांच्या 7 सवयी. हे पुस्तक म्हणजे व्यक्तिमत्व विकासासाठी एक महत्वाचा टप्पा मानला जातो. हो नक्कीच. द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल हे पुस्तक केवळ तात्पुरत्या उपायांवर नाही तर मूलभूत तत्वांवर आणि चारित्र्यावर भर देतं. अगदी. म्हणजे कोव्हे म्हणतात की यश म्हणजे फक्त काहीतरी मिळवणं नाही, तर आतून म्हणजे आपल्या स्वभावातून प्रभावी बनणं आहे. बरोबर. आणि त्यासाठी त्यांनी या 7 सवयी सांगितल्या आहेत. त्या खरंच कालातीत आहेत. आपण आज त्या समजून घेणार आहोत. हो. तर मग सुरुवात करूया. पहिली सवय सक्रिय व्हा, म्हणजे बी प्रोएक्टिव्ह. याचा नेमका अर्थ काय लावायचा? याचा मूळ विचार असा आहे की मी माझ्या जीवनाचा निर्माता आहे. म्हणजे आपल्या कृतींची, आपल्या भावनांची जबाबदारी आपण घ्यायची. म्हणजे असं की काही वाईट घडलं तर लगेच परिस्थितीला किंवा दुसऱ्यांना दोष द्यायचा नाही. अगदी. रिॲक्टिव्ह होण्याऐवजी प्रोॲक्टिव्ह व्हायचं. म्हणजे विचार करून आपल्या मूल्यांनुसार प्रतिसाद द्यायचा. केवळ प्रतिक्रिया नाही करायची. आणि आपल्या नियंत्रणात काय आहे, म्हणजे ज्याला कोव्हे सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स म्हणतात, त्यावर लक्ष केंद्रित करायचं. बरोबर. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर आहेत त्याबद्दल चिंता करत बसण्यापेक्षा आपण काय करू शकतो यावर लक्ष केंद्रित करणं. ही झाली पहिली सवय. मग दुसरी सवय आहे अंतिम ध्येय समोर ठेवून सुरुवात करा. बिगिन विथ द एंड इन माइंड. हो. म्हणजे कोणतेही काम, मग ते एखादं छोटं प्रोजेक्ट असो किंवा आपलं संपूर्ण आयुष्य, त्याची सुरुवात करताना शेवट काय साधायचं आहे हे स्पष्ट हवं. क्लॅरिटी हवी. बरोबर. कोव्हे म्हणतात की प्रत्येक गोष्ट दोनदा तयार होते, एकदा मनात आणि मग प्रत्यक्षात. अगदी. आणि म्हणूनच ते पर्सनल मिशन स्टेटमेंट लिहायला सांगतात. म्हणजे आपल्या आयुष्याची दिशा, आपली मूल्य काय आहेत हे स्पष्ट होतं. अच्छा. म्हणजे एक प्रकारचं आपलं स्वतःचं संविधानच तयार होतं, जे आपल्याला निर्णय घ्यायला मदत करतं. हो. आणि मग तिसरी सवय येते जी या ध्येयांपर्यंत पोहोचायला मदत करते. महत्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या. पुट फर्स्ट थिंग्स फर्स्ट. ही तर वेळेच्या व्यवस्थापनाची गोष्ट झाली नाही का? हां. फक्त वेळेचं नाही तर आयुष्याचं व्यवस्थापन आहे हे. म्हणजे केवळ जास्त काम करणं नाही तर योग्य काम करणं. यातला तो फरक महत्वाचा आहे ना, तातडीचं आणि महत्वाचं, अर्जंट व्हर्सेस इम्पॉर्टंट. बरोबर. आपण अनेकदा तातडीच्या पण कमी महत्वाच्या कामांमध्ये अडकतो. कोव्हे सांगतात की खरं प्रभावी व्हायचं असेल तर महत्वाच्या पण कदाचित तातडीच्या नसलेल्या गोष्टींवर लक्ष द्या. जसं की प्लॅनिंग करणं, आरोग्य जपणं, नवीन काहीतरी शिकणं किंवा नातेसंबंध जपणं. अगदी. आणि यासाठी मग कमी महत्वाच्या गोष्टींना नाही म्हणायला शिकावं लागतं. या पहिल्या 3 सवयी म्हणजे स्वतःवर विजय मिळवण्यासारखं आहे, नाही का? कोव्हे याला प्रायव्हेट विक्ट्री म्हणतात. हो. स्वतःचं नेतृत्व करणं. आणि हा पाया पक्का झाला की मग आपण इतरांशी प्रभावीपणे संवाद साधू शकतो. म्हणजे पब्लिक विक्ट्रीकडे जातो. आणि त्यातली पहिली पायरी म्हणजे चौथी सवय, विन विन विचार करा. थिंक विन विन. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत, संवादात किंवा व्यवहारात फक्त माझाच फायदा न बघता समोरच्याचाही फायदा कसा होईल याचा विचार करणं. स्पर्धा नाही तर सहकार्य. म्हणजे जगात प्रत्येकासाठी पुरेसं यश आहे ही मानसिकता ठेवणं. अगदी. याला अबंडन्स मेंटॅलिटी म्हणतात. यामुळे संबंध चांगले राहतात, टिकतात. मला वाटतं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि यानंतरची 5वी सवय तर आणखीनच महत्वाची वाटते मला आजच्या जगात. आधी समजून घ्या, मग समजावून सांगा. सीक फर्स्ट टू अंडरस्टँड, देन टू बी अंडरस्टूड. हे म्हणजे केवळ ऐकणं नाही तर सहानुभूतीनं ऐकणं. एम्पॅथिक लिसनिंग. म्हणजे समोरच्याच्या जागी स्वतःला ठेवून बघणं, त्याचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करणं. हो. उत्तर देण्यासाठी नाही तर समजून घेण्यासाठी ऐकायचं. कोव्हे म्हणतात आधी निदान करा, मग उपचार सांगा. डायग्नोस बिफोर यू प्रिस्क्राईब. यामुळे संवाद खूप सुधारतो, विश्वास वाढतो, गैरसमज टळतात. नक्कीच. आणि मग येते 6वी सवय, सिनर्जी साधा. सिनर्जाइज हा शब्द थोडा वेगळा आहे. हो, सिनर्जी म्हणजे काय नक्की? सिनर्जी म्हणजे सर्जनशील सहकार्य. म्हणजे जेव्हा वेगवेगळी मतं, वेगवेगळ्या क्षमता असलेले लोक एकत्र येतात आणि एकमेकांच्या मतांचा आदर करून काम करतात. तेव्हा काय होतं? तेव्हा जो एकत्रित परिणाम मिळतो तो त्यांच्या एकट्याच्या प्रयत्नांच्या बेरजेपेक्षा खूप जास्त असतो. म्हणजे 1+1=3 किंवा त्याहूनही जास्त. अच्छा, म्हणजे मतभेद हे वाईट नसून ते काहीतरी नवीन आणि चांगलं निर्माण करण्याची संधी असू शकतात. अगदी. क्रिएटिव्ह कोऑपरेशन.
आणि या सगळ्या सवयी टिकून ठेवण्यासाठी आणि स्वतःला सक्षम ठेवण्यासाठी येते 7वी सवय, करवत धारदार करा. शार्पन द सॉ. बरोबर. आपली सगळ्यात मोठी संपत्ती आपण स्वतः आहोत. त्यामुळे स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक या चारही बाजूनी स्वतःला रिचार्ज करत राहणं. हो, व्यायाम, वाचन, ध्यान, प्रियजनांसोबत वेळ घालवणं हे सगळं महत्त्वाचं आहे. नाहीतर सतत काम करून आपली परिणामकारकता कमी होते. जशी धार नसलेली करवत निकामी होते. म्हणजे स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थ नाही, तर प्रभावी राहण्यासाठीची गरज आहे. अगदी बरोबर. तर थोडक्यात सांगायचं तर या 7 सवयी म्हणजे काही टेक्निक्स नाहीत, तर त्या चारित्र्यावर आधारित सखोल तत्व आहेत. त्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. आणि ते आपल्याला स्वतःचं आणि इतरांचं नेतृत्व करायला मदत करतात. खरं यश आतून बाहेर येतं, हेच यातून दिसतं. हो, जाता जाता कोहे यांचं एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे. कोणतं? एक विचार पेरा, कृती उगवेल. एक कृती पेरा, सवय उगवेल. एक सवय पेरा, चरित्र उगवेल. आणि एक चरित्र पेरा, नशीब उगवेल. वा. म्हणजे आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयी आपल्या भविष्याला कसा आकार देतात यावर विचार करायला लावणारी ही गोष्ट आहे.